सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। भाऊ, खरं तर काल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश झाला शरदचंद्र पवार गटामध्ये। कसं पाहताय, त्यांनी असं चॅलेंज दिलेलं आहे की इथून आता शरदचंद्र पवार गटाचाच खासदार जाईल लोकसभेमध्ये। मला वाटतं जनता मोदीजींच्या सोबत आहे। जनतेने मोदीजीने मागच्या 10 वर्षात जे कामं केलेले आहेत त्या कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी या दोन्ही मतदारसंघात विरोधी उमेदवार ज्या रस्त्याने फिरतील ते रस्ते मोदीजीने तयार केलेत। विरोधी उमेदवार ज्या ठिकाणी गावागावात जाऊन जे त्या ठिकाणी पाणी पितील ते शुद्ध पाणी, नळाचं पाणी हे मोदीजीने दिलं आहे। ज्या सभामंडपामध्ये ते सभा घेतील ते सभा हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी दिलेले आहेत सगळ्या मतदारसंघामध्ये। त्यामुळे मला विश्वास आहे इथली जनता मोदीजींसोबत आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल, आज गोड बातमी भेटते, उत्तमरावजी जानकर पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या सोबत येत आहेत। त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा भाजपला लीड भेटेल, याच्यामध्ये काही शंका नाही आहे। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। खरं तर आपण मांडवीतल्या सभेमध्ये एक विधान केलेलं होतं भाषणामध्ये, ते त्यांच्या जिवारी लागलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की 70 वर्षात काय काम केलं, मी 2.5 वर्षामध्ये हे सगळं काम केलं, ते कुठेतरी जिवारी लागलेलं आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यावरून उघडपणे आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे। नाही, मुळात माझ्या विधानाला इतकं पर्सनल घ्यायची गरज नव्हती, परंतु मोठे लोक आहेत, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, गरीब घरात जन्माला आलो आहे, त्यामुळे त्रास होणारच। एका ऊसतोड कामगाराचा मुलगा, सामान्य परिवारातला, ज्याच्या आईवडिलांनी या मातीमध्ये घाम गाळला आहे, ज्याच्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी केलं आहे, तो आज आमदार होतोय, भविष्यात खासदार होईल, त्याच्यामुळं त्रास होणार, ही खदखद आहे, ती बाहेर पडली आहे। परंतु एक सांगतो, मी जे विधान केलं त्या विधानामध्ये चूक आहे ते सांगावं। मी विधान असं केलं की रेल्वे झाली नव्हती, पंढरपूर फलटण रेल्वे ती मोदीजींनी मंजूर केली, 70 वर्षात झाली नाही, हे खरं आहे ना। माझ्या तालुक्यातल्या 22 गावाला पाणी भेटलं नाही आहे, 70 वर्षात झालं नाही, हे खरं आहे ना। हे 22 गावाला आता त्याचं 937 कोटीचं टेंडर निघलं आहे। मी जे झालं नाही ते सांगितलं, परंतु त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं। असो, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, गरीब घरात जन्माला आलो आहे, शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे, माझ्या आईवडिलाचे काय कारखाने नाही आहेत, माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी मोठ्या घरात जन्मलेलं नाही आहे। ठीक आहे, हे मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे, मला किती हिनवलं तरी माझा तुम्ही अपमान करू शकता, मला हिनवू शकता, तुम्ही पैशावाले लोक आहे, गरीब घरात जन्माला आलो आहे, त्यामुळं ही गरिबाची लढाई आहे, जनता माझ्यासोबत आहे। दादा, त्याने असं देखील म्हटलेलं आहे काल भाषणामध्ये की एका रात्रीत आम्ही तुम्हाला राम सातपुतेंना निवडून आणलं, मात्र आता हे बीडचं पार्सल आम्ही परत पाठवू, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे। नाही, मुळात मी तुम्हाला निश्चित सांगतो, सोलापूरकरांनी ठरवलं आहे आणि मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं आहे। मी निश्चित त्या ठिकाणी पार्सल घेऊन जाईल, परंतु इथल्या टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे, त्याचे कागद घेऊन जाईल दिल्लीला, इथं IT कंपनी झाल्या पाहिजे, त्याचे कागद घेऊन जाईल, या सोलापूरमधल्या दुष्काळी गावाला पाणी आलं पाहिजे, त्याचे पेपर्स घेऊन मी दिल्लीला जाईल। परंतु मी माझ्या इथल्या गोरगरीब जनतेसाठी दिवसरात्र एक करेल। मी अतिशय विनम्रतेने सांगतो की मी काम करणारा कार्यकर्ता आहे, संघर्षातून इथपर्यंत आलेलो आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आलेला नाही आहे। रात्रीत आमदार वगैरे हे जनता ठरवते आणि भारतीय जनता पार्टीने कामं केले होते आणि त्यामुळे मला विश्वास द्यायचा आहे की निश्चित जनता आमच्या सोबत आहे। यांचीसुद्धा राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी कुठंतरी वळचणीला पडली होती। देवेंद्रजींनी आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना आमदार केलं आणि आपण पाहिलं आहे की त्यांनी आमदारकी भोगतायत सध्या, त्याच्यामुळं ठीक आहे, जनता आमच्या सोबत आहे। माड्याचा खासदार भारतीय जनता पार्टीचा होईल, आज गोड बातमी आहे, उत्तमरावजी जानकर भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्यांचं मी स्वागत करतो। माळशिरस तालुक्यामधून सुद्धा भाजपला लीड भेटेल, परंतु माझी या लोकांना विनंती आहे, एका गरिबाच्या पोराला असं हिनवू नका, जनता तुम्हाला निश्चित येत्या काळामध्ये उत्तर देईल। तर हे होते राम सातपुते आणि यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेला जे आहे ते प्रत्युत्तर दिले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।